नमस्कार. जय भीम. जय शिवराय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी आज कुठे आहे? इंदापूर, साताऱ्यासारख्या पावनभूमीच्या जवळ इंदापूर. आज इंदापूर ही समाधी मागं दिसते. ही समाधी आहे मालोजी भोसले साहेब महाराजांची. मालोजी भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा. मालोजी भोसले महाराजांची समाधी आहे. महाराष्ट्रात 2 ठिकाणी समाधी आहेत. एक समाधी इंदापूरला, जेव्हा 1606 मध्ये ते युद्धाला आले होते. त्या युद्धामध्ये त्यांना वीरमरण मिळालं. ते हेच ठिकाण इंदापूर, इथे त्यांची एक समाधी. आणि पूर्वी एखादा महापुरुष किंवा इतर वीरपुरुष जेव्हा मयत व्हायचे, त्यांच्या म्हणजे घरापासून लांब व्हायचे, तेव्हा घराजवळ पण त्यांची नित्यपूजा व्हायला हवी म्हणून त्यांचं जे कुळ होतं मालोजी भोसले महाराजांचे, कुठे? वेरूळला आपलं घृष्णेश्वर मंदिराच्या आधी मालोजी महाराजांचे समाधी, जी फार दुर्लक्षित आहे. ही पण समाधी फारच दुर्लक्षित आहे. मी तुम्हाला दाखवतो. आज ह्या समाधीच्या आसपास काहीच नाही, पूर्ण जंगल आहे. हे बघा, बघितलं, कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. एका बाजूला गार्डन आहे, बाकी सगळ्या बाजूला जंगल आहे, झाडं आहेत. इथं खूप गरज आहे. ज्या माणसाने घृष्णेश्वरसारख्या भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. मुघल काळामध्ये जेव्हा वेरूळचं सगळं अस्तित्व संपलं होतं, त्या काळात घृष्णेश्वराचं मंदिर उभं केलं, उद्धार केला आणि खूप मोठं झालं. परंतु वेरूळमध्ये घृष्णेश्वरासाठी जगातून लोक येतात, भेटतात, बघतात, दर्शन घेतात. परंतु मालोजी महाराजांच्या कर्तृत्वाला, कार्याला कोणीही आज ओळख देत नाही म्हणू, किंवा विसर पडले म्हणू, हे फार चुकीचं आहे. आज खूप वाईट वाटतं आहे मला. मी सोलापूरमध्ये चाललो होतो, तर मला माझ्या वाचनात होतं की इंदापूरला मालोजी महाराजांची समाधी आहे, तिला भेट द्यायची. याच्या दोन्ही बाजूला गाडी यायला रस्ता नाही आहे. आता ते चांगलं की वाईट नाही सांगता ना, कारण आता हा थोडा दुर्लक्षित एरिया आहे, जंगलाचा एरिया, म्हणून इथं काय अनैतिक प्रकार होऊ नये म्हणून शासनाने, महानगरपालिकेने कदाचित तो पवित्रा उचलला असेल. दोन्ही पण गाड्या बंद केलेल्या आहेत. जंगल आहे, तशी घाणेरडं काही दिसत नाही इथं. बऱ्यापैकी स्वच्छता आहे, जंगल आहे, झाड आहे, जनावरं वगैरे चरतात. परंतु एक विनंती अशी होती की समाधीचा उद्धार झाला असता तर बरं झालं असतं. 1606 मध्ये मालोजी महाराजांचं मृत्यू झाल्यानंतर दुर्लक्षित नंतर आज ही समाधी दुरुस्त केलेली आहे तशी महाराष्ट्र शासनाने. आपण बघूया जवळूनच. हे बघा, जागा जुनीच आहे, सिमेंट पिलरमध्ये बांधलेलं आहे, काम नवीनच दिसतंय. वरती स्लॅब, जशी वेरूळला मेघडंबरी समाधी आहे, मेघडंबरी त्याचा छोटी कॉपी म्हणू आपण, त्याप्रमाणे केलं आहे. आर्टिफिशियल नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने भारी डिझाईन वगैरे केलेली आहे. परंतु त्याचा आणखी उद्धार व्हायला हवा असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? जरा कॉमेंट करून कळवा प्लीज. जय शिवराय, जय भीम.